बंड्या काहीतरी खायला दे रे. ऋषी भाऊ, बरं झालं तुम्ही आला. मला तुमच्या संग लय महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. काय झालं, जरा टेन्शन मध्ये दिसतोस. अहो काय झालं काय, डोसकं बंद पाडायची वेळ आल्या आता. अहो कंबळीला आबांची आणि सरू काकीची लय आठवणी आल्या, म्हणून ती त्यांना भेटायला गावाकडे चालल्या. काय? हो. अरे मग थांबवायचं ना मग तिला. अहो मी लय प्रयत्न केले थांबवायचा, पण ते ऐकल तर ठीक. बंड्या यार, फोन तरी करायचा मला. अहो ऋषी भाऊ, एकदा फोन बघा तुमचा. अहो तुम्हाला मी लय फोन केलं, पण तुम्ही पण उचललं ना. सॉरी. ऋषी भाऊ, काय बी करा पण कमळीला गावाकडे जाण्यापासून थांबवा. ती जर गावाकडे गेली की नाही तर तिला आबा गेलेच हे कळणार, मग झाली बोंबाबोंब. अहो तिला असला खतरनाक धक्का बसेल की नाही, त्यातनं बाहेर पडणं कठीण आहे. परत ती मुंबईला याचं नाव बी नाही काढणार ऋषी भाऊ. खरे, तसं झालं तर तिचं शिक्षण पण थांबेल आणि तिच्या स्वप्नांची पण माती होईल. चल काहीतरी करू. चला. आई, कॉफी? नाही, नकोय मला. आई कॉफी घ्या ना, बरं वाटेल तुम्हाला. नकोय मला. इथे काय झालं हे हिने ऐकलं नसेल ना? राधिका, हे हे सगळं कोणी केलं माहिती तुला? हो, माहिती. म्हणजे हिने प्राजूचा तो व्हिडिओ बघितला की काय? राधिका, त्या त्या आल्या होत्या कामिनी, तेव्हा कुठे होतीस तू? आई, मला सगळं माहिती आहे. मी बघितलं, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे एवढं सगळं त्या आपल्यासाठी का घेऊन आले आहेत. आणि आई, तुम्ही एवढं का चिडलेल्यात त्यांच्यावर? त्या खूप विचित्र वागत होत्या. का वागत होत्या त्या अशा? ओ गॉड, म्हणजे हिने काहीही ऐकलेलं नाहीये. आई, काही प्रॉब्लेम आहे का? काय झालंय? तू तुझं काम कर, हे सगळं आवरून घे.